सुंदर अशी आपेगावाची सकाळ होती आणि गोविंद पंतांच्या वाड्यामध्ये वेद मंत्र चालू होते. तर रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. गोविंद पंतांच्या वाड्यात वेद मंत्र चालू होते आणि तेवढ्यात अंगणामध्ये कावळा ओरडला. गोविंद पंतांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली. त्यांच्या पत्नीचं नाव होतं नीरा. नीराबाई देवघरात आल्या आणि गोविंद पंतांना म्हणाल्या, काय लागतं? तेव्हा गोविंद पंत म्हणाले, मला काही पाहिजे नाही, आपल्या अंगणामध्ये जो कावळा आलेला आहे त्याला काहीतरी खायला. तेव्हा नीराबाई स्वयंपाकघरामध्ये गेल्या. एका हातामध्ये द्रोण, दुसऱ्या हातामध्ये दही घेऊन अंगणात आल्या. एका भिंतीवरती द्रोण ठेवला आणि वरती दही. तो कावळा आला आणि घास घेतला. ओरडत इथे नाचू लागला. तेव्हा मीराबाई त्यांना म्हणाल्या, रोज येतोस आणि हक्काच्या माणसासारखं जेवून जातोस, कधीतरी काहीतरी चांगली बातमी तरी देत जा. अशा म्हणून त्या हसत वाड्यामध्ये गेल्या. ते उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्यकिरण पृथ्वीवरती उसळत होते. गोविंद पंतांच्या वाड्यातील खिडक्यांतून सूर्यकिरण येत होते. संपूर्ण वाडा उजळून गेला होता. इकडे गोविंद पंत यांची देवपूजा उरकली आणि ते अंगणामध्ये आले. त्यांनी अंगणामध्ये एक मोठा झोपाळा बांधून ठेवला होता. त्याच्यावरती बसले. नंतर त्यांना नीराबाई यांनी दुधाचा पेला आणून दिला. दूध घेत त्यांनी नीराबाईंकडे बघितलं. त्यांनी आज पैठणी, नाकामध्ये मोत्याची नथ, पायामध्ये खडावा घातला होता. विचारलं, आज काय आहे? तेव्हा नीराबाई म्हणाल्या, आज आपल्या घरी सुवासिनी जेवणासाठी येणार. त्यांच्या डोळ्यांकडे गोविंद पंतांनी बघितलं. त्यांचे डोळे अतिशय लाल झालेले होते. गोविंद पंतांनी विचारलं, तुमचे डोळे लाल का बरं झाले? तेव्हा नीराबाई म्हणाल्या, मी रात्री उशिरापर्यंत गहू दळत होते म्हणून माझे डोळे लाल झालेले आहे. आपल्या घरामध्ये थोडंच पीठ होतं आणि आज आपल्याकडे सुवासिनी जेवणासाठी येणार होते म्हणून मी रात्री उशिरापर्यंत जागून गहू दळले.